हॅलो. आज 19 मे आज 19 मे आहे. 19 मे 2026. तर आता मी काल काल काय झालं, काल दुपारपर्यंत मी इथे वॉशिंग सेंटरवर काम केलं. त्यानंतर मग मम्मीला आणि माझ्या भावाला सोडायला CSTला गेलो. नंतर तिकडे परत आलो. मजा आली तसं. काल मी आत्तापर्यंत 1.5 महिना झाला लगभग एक पण सुट्टी घेतली नव्हती. काल एक सुट्टी घेतली, ती पण अर्धी घेतलेली. तर 2:30 वाजता दुकान बंद केलं. तिकडे गाडी धुवून मी उभी केलेली, त्या पॉलिश वगैरे डिझेल मारलेला. त्याचे पैसे तर घेतले नाही, बंद केलं आणि गेलो. आज सकाळी आलं तर त्या गाडी गेलेली, पैसे पण नसेल मारले आणि बंद करून गेलेलो. ते त्याची चुकी नाही आहे, माझी चुकी होती. त्याला मी रोज 8ला बंद करतो ना. आज लवकर गेलो, त्याला काय माहिती कस्टमरला. आणि त्याच्यानंतर मी गेलो घरी. नंतर घरी तर आम्ही तयारी वगैरे केली. त्याच्यानंतर मी रॅपिडो बुक केला आणि मग रॅपिडो सीधा बिल्डिंगच्या खाली आली. त्यानंतर आम्ही रिक्षात बसून नालासोपारा स्टेशनला गेलो आणि तिकडनं मग 3 तिकीटं काढली. एक रिटर्न काढली, नालासोपा रिटर्न, आणि 2 याची काढली CSTची काढली. त्यानंतर ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन तर पूर्ण खाली होती, मग विंडो सीट नाही भेटली. त्यानंतर मग दादरवरून गेलो, तिकडे विंडो सीट भेटली. CSTला पोचलो. ट्रेन पण लागलेली होती, त्यात बसलो. कसा होता, माझ्या भावाचा आणि बहिणीचा स्लीपर डबा होता. त्या दोघांना पण वरची सीट भेटलेली, साईड अपर. ते पण एकदम दूर होतं, असं नाही की एकाच डब्यात या कोणातून त्या कोणाला. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना तिथं सोडलं आणि ट्रेन चालू जायच्या आधीच मी निघून गेलो. कारण की मला CSTवरून नालासोपा जायचं होतं आणि मला दुसरीकडे पण जायचं होतं. त्याच्यामुळे खूप लेट पण झाला. मी निघून गेलो. तिकडनं मग CSTवरून मी बोरिवली ट्रेन पकडली. एक गोरेगावची ट्रेन हार्बर लाईनवरून चालू असते, ते बोरिवली पकडली. बोरिवलीला उतरलो. तिकडनं रॅपिडो बुक केलं आणि माझ्या मावशीच्या मुलाच्या घरी गेलेलो. तिकडे माझी बहीण थांबते काम जवळ म्हणून. मग तिकडे गेलो. मी थोडा बातचीत केली. खूप टायमानंतर गेलेलो आणि खरं सांगू तर तिकडे जाऊनच मला सर्वात जास्त चांगलं वाटलं आतापर्यंत. काही लोक असतात की ज्याच्याकडे खूप चांगलं वाटते. त्यांच्यापैकी ते आहेत काही. अजून पण एक दोन मित्र आहेत. बस तेवढेच आहेत ज्यांच्याकडे खरंच मला खूप चांगलं वाटते. बाकी तर मला असं कोणी एवढं भेटलं नाही आहे सगळे चांगलं वाटेल. तिकडनं मग मी स्टेशनला आलो परत. ट्रेनने घरी पोचलो. एवढी गर्दी होती, सगळे कामावरून घरी जात होते. पूर्ण उभा राहून गेलो मी. स्टेशनवर रिक्षा पकडून घरी आलो. लगभग 12-12:30ला घरी पोचलो. खूपच लेट झाला पोचायला. फिरून वगैरे गेलो ना, त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झोपून गेलो. परत मी ट्रेनमध्ये होतो तेव्हा एका चिको गेमिंग नावाच्या त्याचा असा लाईव्ह स्ट्रीम आलेली. बघायची होती तर काय करू, टाईमच नाही भेटला. आणि मी घरी पोचलो तोपर्यंत ती स्ट्रीम संपलेली. मी बघू पण नाही शकलो स्ट्रीम. त्याचा एक पंगा झालेला माझ्यावर. तर मी एक जोक मारलेला मंगळसूत्रावर, त्यामुळे रागवलेली ती. आणि मग त्यानंतर मी सॉरी पण बोललो. त्याच्यानंतर त्यांनी इग्नोरच मारला माझ्यावर. होतं आहे का तसं. ती माझी क्रश नाही आहे, फक्त एक गेमर आहे. तर मला असं करायला नाही पाहिजे होतं.
ठीक आहे पर आता कोई बात नहीं.